नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासन। आज 27 एप्रिल सोमवारी दुपारी 4 वाजता मंत्रालयामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ज्या साखर कारखान्यांनी 2016-17च्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना FRP आणि RSF यामधील जो अधिकचा RSFचा दर निघत होता तो दर निघाला असताना सुद्धा त्यांनी दिलेला नाही, अशा साखर कारखान्यांच्या विरोधात आज हिअरिंग चालू होतं। परंतु आज मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना आज अचानक मेल आणि व्हॉट्सअपवर आजची बैठक रद्द झाल्याचं समजलं। यावरून हे गौड बंगाल काय आहे हे लक्षात येत नाही, परंतु सरकारने सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारांकडून पैसे मिळाले पाहिजेत ही न्याय भूमिका घेतली पाहिजे। म्हणून लवकरात लवकर पुढील बैठकीचे तारीख लवकर आम्हाला कळवावी आणि बैठकीमध्ये एक पॉझिटिव्हली सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, एवढंच या माध्यमातून मी सांगू इच्छितो। आणि सर्व शेतकरी भावांना सुद्धा मी या माध्यमातून आवाहन करतो की शेतकरी भावांनो, आपल्या सर्वांची शेतकरी एकजूट झाली तरच आपल्यातील प्रश्न आणि आपल्यावर होणारा अन्याय हा आपल्याला झुगारून लावण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट हीच पुढच्या भविष्यात काळाची गरज आहे। म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊया, एकसंघ सरकारला बांधूया किंवा कारखानदारांना बांधूया आणि आपल्या हक्काच्या आणि न्याय लढ्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊया। यावर आपण सर्वांनी पुनर्विचार करावा आणि आजची मुंबईची होणारी बैठक रद्द झाली हेही मला या बाईटच्या माध्यमातून आपणासमोर सांगायचं होतं। धन्यवाद।